दिनांक 8 एप्रिल रोजी सायंकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास संवत्सर येथील बारहाते वस्ती परिसरात समता पतसंस्थेच्या संगणकीय विभागात कार्यरत असलेले बाबासाहेब दत्तात्रय ठोंबरे वय 32 राहणार कान्हेगाव वारी हे कामावरून घरी परतत असताना मोटरसायकलवरून आलेल्या तिघा अज्ञातांनी त्यांना रस्त्यात अडवून शॉकअपच्या पाईपने निर्दयीपणे मारहाण केली। या हल्ल्यात ठोंबरे गंभीर जखमी झाले असून त्यांना सायंकाळीच कोपरगाव येथील कोठारी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते। विशेष म्हणजे यापूर्वीही नगरपालिका निवडणुकीदरम्यान ठोंबरे यांच्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता आणि त्यावेळी या प्रकरणाला राजकीय वळण लागले होते। दरम्यान एकच व्यक्तीवर वारंवार अज्ञातांकडून हल्ले होत असल्याने हा प्रकार वैयक्तिक वादातून घडत असल्याची चर्चा नागरिकांमध्ये रंगत आहे। तसेच समता पतसंस्थेच्या गाजत असलेल्या खरात प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर ही घटना घडल्याने कोपरगाव शहरात चर्चेला उधाण आले आहे। दरम्यान जखमीच्या तक्रारीवरून कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून मारहाणी मागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही। आरोपींचा शोध पोलिसांकडून सुरू असून लवकरच या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। संवाद महाराष्ट्रासाठी रवी वाघडकर, कोपरगाव।